नमस्कार. मी सौ जया दिलीप काळे, पंचवटी फार्म शेगाव येथे आम्ही आहार, आरोग्य आणि अध्यात्म विकास शिबिराचे आयोजन करीत असतो. माझा फोन नंबर आहे 9822488700. आपण आज आहाराबद्दल किंवा अन्नाच्या निवडीबद्दल बोलूया. बघा, अन्नाची निवड किंवा आहार याला कारणीभूत किंवा याला प्रभावित करणारे काही घटक असतात. जसं आपल्या सवयी, की आपल्याला काय खायचं आहे. आपले आई-वडील किंवा आपले आजी-आजोबा जे खात असतात ते पण आपण खात असतो. आणि दुसरं म्हणजे भौगोलिकता, ज्या ठिकाणी काय पिकते किंवा जास्त मुबलक प्रमाणात काय होते. त्यानंतर आपले वातावरण आणि तसंच आपण हे पण पाहत असतो, की ते योग्य आहे, अयोग्य आहे, गुड आहे, बॅड आहे, हे चांगलं आहे, वाईट अन्न आहे. ही अंतःप्रेरणा असते, त्यातूनही आपण अन्नाची निवड करीत असतो. परंतु अलीकडच्या काळात टीव्ही आणि अनेक प्रसार माध्यमातून आपल्याला खरे काय, खोटे काय हे आपल्याला अतिशय संभ्रमात टाकणारं असं अन्न मिळायला लागलेलं आहे, ज्याला आपण प्रॉडक्ट म्हणू शकतो. आपल्या शरीराला काय लाभदायक आहे, काय हानिकारक आहे, हे समजणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या पचन संस्थेवर ज्याचा भार येणार नाही किंवा किडनीवर पण ज्याचा भार येणार नाही, अशा प्रकारचं अन्न समजून घ्यायला पाहिजे. पण आज आपण पाहतो की जाहिरातींमुळे आपल्याला संभ्रमाची जी स्थिती निर्माण झाली आहे, त्यात आपण योग्य अयोग्य समजूच शकत नाही. आज घरातील अन्न असो की हॉटेलमधील असो किंवा बाहेरचे अन्न असो किंवा प्रोसेस फूड, अल्ट्रा प्रोसेस फूड, रिफाईंड, डबल रिफाईंड, ट्रिपल रिफाईंड असं अनेक प्रकारचं शेल्फवरचं वेगवेगळे लेबल्स लावून ग्लोबलायझेशनच्या नावाखाली किंवा 2 मिनिट मॅगी म्हणजे लवकरात लवकर होणारं किंवा हे हाईट वाढवते, हे बुद्धी वाढवते, याच्यासोबत हे खाल्लं तर याने मसल्स बनतात, सिक्स पॅक बनतात, अशा वेगवेगळ्या प्रकारचे लेबल लावून आपल्याला संभ्रमात टाकल्या जाते आणि खरंच आपण अन्न खातो आहे की फूड प्रॉडक्ट हे सुद्धा आपल्याला कळायला मार्ग नसतो. मानव दिवसेंदिवस आपली नॅचरल ॲपेटाईट म्हणजे खरी भूक विसरत चालला. त्याला समजतच नाही की आपल्याला खरी भूक कधी लागते. परंतु या विश्वात अनेक प्राणी, पक्षी आणि सूक्ष्मातील सूक्ष्म जीवसुद्धा तेवढा त्यांचा सेन्स त्यांनी गमावला नाही की आपलं अन्न काय आहे. पण माणूस हा असा एकटा प्राणी आहे की त्याच्यासमोर चॉईस अगणित म्हणजे निवड आहे, करायला जागा आहे. अगणित त्याला ऑप्शन्स आहेत आणि तो काहीही, केव्हाही, कितीही अधाशीपणासारखं खाऊ शकतो. आणि हेच जे खाणं आहे, हे चुकीच्या खाण्यामुळेच आपल्याला अनेक प्रकारच्या व्याधी जडू शकतात. म्हणून आहाराची निवड योग्य प्रकारे करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या शिबिरात येऊन जाणून घ्या, की खरी भूक काय आहे, नैसर्गिक भूक काय आहे, आहार म्हणजे काय, लेबल लावलेले आहार कसे आहेत, खरा आहार ओळखण्याची पद्धत काय आहे आणि खरा आहार कसा असतो, तो डेमोसहित जर आपल्याला शिकायचं असेल तर 5 दिवसीय शिबिर 15 ऑगस्टला आमचं, येणाऱ्या 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 5 दिवसीय शिबिर आम्ही घेत आहे, ज्यामध्ये आउटिंगसुद्धा आहे. म्हणजे 1 दिवस कंप्लीट शिबिर आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून जटाशंकर धबधबा, अतिशय निसर्गरम्य असा वान डॅम, वारी भैरवगड, दुसरं म्हणजे अंबाबरवा अभयारण्य, अशा नैसर्गिक सहलीसुद्धा त्याच्यासोबतच आहे. म्हणजे पर्यटन से तीर्थाटन और तीर्थाटन, पर्यटन, तीर्थाटन आणि रोगों का उच्चाटन, अशा प्रकारचं हे शिबिर आम्ही आपल्या आनंदासाठी, माझ्या आनंदासाठी आयोजित केलेलं आहे. त्या आनंदास शतगुणित करण्यासाठी तुम्ही सर्व या शिबिराला उपस्थिती दाखवा आणि शिबिराच्या या संधीचा पुरेपूर लाभ घ्या आणि व्याधीमुक्त जगा.